विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असं शिक्षणाच्या महत्त्वाविषयी अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत महात्मा ज्योतिबा फुलेंनी म्हटलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचे पहिले आडनाव गोरे असं होतं, त्यानंतर फुले झालं. 1791 मध्ये थॉमस पेन यांच्या मानवी हक्कासंबंधीचं जे पुस्तक होतं राईट्स ऑफ मॅन, या पुस्तकाचं वाचन करत असताना त्यांच्यावर सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर भर देण्याचे त्यांनी ठरवले आणि 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढली. तसेच त्या काळामध्ये अस्पृश्यांसाठी 1851ला त्यांनी शाळा काढली. 1852 मध्ये त्यांच्या 3 शाळा कार्यरत होत्या, ज्यामध्ये 273 मुली शिक्षण घेत होत्या. महात्मा ज्योतिराव फुले हे आशियातील पहिले शिक्षण तज्ज्ञ होते, ज्यांनी मोफत सार्वजनिक आणि सवलतीच्या प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार केला. 28 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची महात्मा फुले यांनी स्थापना केली. का बरं स्थापना केली सत्यशोधक समाजाची त्यांनी? काय कारण होतं, काय ध्येय होतं? समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे त्यांचं ध्येय होतं. म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची 1873ला स्थापना केली. त्या समाजाचं घोषवाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. आणि सत्यशोधक समाजाचं जे तत्वज्ञान होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, ईश्वर एक असून तो सर्वव्यापी आहे, निर्गुण व निर्विकार आहे आणि मनुष्य प्राणीही ईश्वराची लेकरे आहेत आणि सगळ्यांना समान अधिकार आहे ईश्वराची भक्ती करण्याचा. जसं आई वडिलांना जर आपल्याला संतुष्ट करायचं असेल, समाधानी करायचं असेल किंवा त्यांच्याकडे जर काही विनंती करायची असेल, आपल्याला मध्यस्थाची गरज पडती का? नाही, आपण डायरेक्ट आई वडिलांसोबत बोलतो. त्याप्रमाणे जर ईश्वराची प्रसन्न करायचं असेल, ईश्वराची भक्ती करायची असेल तर भटदलालांची गरज नाहीये. हे त्यांच्या सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान होतं. मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष्ठ ठरतो. आणि मी म्हणते, जिथं परमेश्वर भेदभाव करत नाही माणसांमध्ये, तिथे मानवाने का करावा भेदभाव? कोणताही ग्रंथ सर्वस्वी प्रमाण व ईश्वर प्रणीत नाही, असं सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान होतं. महात्मा फुलेंचं जे आपण जर सामाजिक कार्य पाहिलं तर बालविवाहाला त्यांनी विरोध केला. त्या काळामध्ये विधवांना पुनर्विवाह करण्यास परवानगी नव्हती. विधवांच्या पुनर्विवाहाच्या अधिकाराचं समर्थन पण त्यांनी केलं. एखाद्या स्त्रीचा पती गेल्यानंतर म्हणजेच ती विधवा झाल्यानंतर तिचे केस कापण्याची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नाभिक लोकांचा संप घडवून आणला. तसेच त्यांनी अनाथ आश्रम स्थापन केले आणि आपल्या घरातच त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह घरीच सुरू केले. त्याच्यानंतर त्यांनी 1877 साली दीनबंधू नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि या वृत्तपत्रामधून त्यांनी दलित पीडितांच्या दुःखांना वाचा फोडली. त्यांनी आपल्या घरातील हौद अस्पृश्यांना पाण्यासाठी खुला केला. त्यांच्या जे ग्रंथ आहेत प्रमुख, त्यामध्ये शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, अस्पृश्यांची कैफियत इत्यादी प्रमुख ग्रंथ आहेत. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू. जय हिंद.